तुमच्याकडे पण असा अंघोळीचा साबण आहे का जो की इथं तिथं पडलेला असतो, ते संपल्यानंतर आपण ह्याचा वापरच करत नाही, बाथरूममध्ये ती एका कोपऱ्यात पडलेला असतो. तर चला आज हा साबण वापरून आपण घरातली भांडी स्वच्छ करणार आहोत, जर्मलची भांडी स्वच्छ करणार आहोत. तर तुम्ही अंघोळीचा कुठलाही साबण घेऊ शकता, संतूर, लक्स किंवा तुम्हाला तुमच्या घरात जो वापरतात तो साबण असा कमी झाल्यानंतर घेऊ शकतो. तर चला, तर तुम्ही बघू शकता माझा तवाचा पूर्ण खराब झालेला आहे, इथे चिकट झालेला आहे. आपण नॉर्मली भांड्याच्या घासणीनं आणि भांड्याच्या साबणाने घासायला गेलो ना तर हे चिकट निघत नाही. पुन्हा हा पोळपाट बघू शकता तुम्ही कसा झाला, म्हणजे ही शाईन पूर्णच निघून गेली. तर आज ही शाईन आपल्याला महागारी घेऊन यायची. कढई तर काळपट होते जर्मलची भांडी, आणि रेग्युलर आपल्या साबणाने ते निघत पण नाहीत. त्यामुळे आपण आज ह्या अंघोळीच्या साबणाने भांडी स्वच्छ करणार आहोत, आणि ही पूर्ण चमकतात भांडी ह्या साबणाने. तर बघू शकता तुम्ही, ही एक ट्रिक आणि तुमच्या घरातली सगळी जर्मलची भांडी चमकणार आहे. त्यासाठी आपण हा साबण अर्धा करणार आहे. रेग्युलर जी आपली भांड्याची घासणी आहे ना ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, आणि बरोबर हा साबण इथे मध्ये ठेवायचा आणि थोडीशी कढई ओली करून घ्यायची, आणि हा साबण इथे ठेवून पूर्ण घासायचा. बघू शकता तुम्ही थोडी चमकायला लागली, लगेच जास्त घासली नाही तरी पण चमकायला तर लागलीच. तर बघू शकता असं कढईमधून असं काळं निघतंय असं दिसतंय. ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता ही कढई आपण वॉश करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कशी कढई चमकते ती, बघा पूर्ण स्वच्छ झाली, पूर्ण चमकते कढई. पाठीमागं पण असं झालेलं आहे. आता आपण पाठीमागून घासून घेऊया. सेम त्याच प्रकारे असं साबण ठेवून घासायचं. जास्त वेळ घासायची गरज नाही, थोडंसं जरी आपण घासलं ना तर निघून आपण रेग्युलर भांड्याची घासतो तसंच नॉर्मली घासायचं, जास्त नाही घासायचं. पाठीमागून पण असं काळं झाल्यासारखं दिसते ना. तर चला आता आपण हे वॉश करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता कढई कशी चमकत आहे, अगदी नवीन आणल्यासारखी ही कढई चमकत आहे. पाठीमागून बघा. तुम्ही पण ही ट्रिक वापरून तुमच्या घरातली सगळी जर्मलची भांडी स्वच्छ करा, आणि मला नक्की रिझल्ट सांगा भेटतोय का. तर आता मी हा तवा पण त्याच प्रकारे घासून घेते. बघू शकता भांडी कशी चमकत आहेत. हा तवा आहे ना हा काळा झाला आहे, आणि ह्याच्यावरचं सगळं चिकट जे झालं होतं ना ते सगळं पूर्ण निघालं. अजून 2-3 वेळा घासला ना हा पूर्ण क्लीन होईल. बघू शकता भांडी कशी चमकत आहेत, अगदी नवीन आणल्यासारखे दिसत आहेत ना. तर चला व्हिडिओ आता इथेच एंड करते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.